सर्वात अगोदर तुम्हाला आपले सरकार या साईटवर यायचे आहे. गुगलमध्ये येऊन आपले सरकार हे नाव सर्च करा. ह्या साईटला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार. त्यामध्ये तुम्ही लॉग इन करून तुमची अगर ID असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता. अगर नसेल तर वरती बघा निया कॉलममध्ये दिसत आहे न्यू यूजर, याच्यावर क्लिक करा. ID नसल्यास ऑप्शन 1 हे चूज करा. ऑप्शन 1 चूज केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. एका फोन नंबरवर एकच ID तयार करण्यात येईल. त्यानंतर वन टाइम पासवर्ड टाकून घेणे, OTP आणि यूजर नेम टाकून ID बनवून घेणे. त्यानंतर लॉग इन करून घ्यायचे या साईटला. मी माझे ID आणि पासवर्ड टाकून घेतो. न्यू यूजर रजिस्ट्रेशन तुम्ही जेव्हा करता यूजर नेम टाकल्यानंतर खालती तुम्हाला पासवर्ड येते. तुम्ही पासवर्ड टाकून ID तयार करून घ्या आणि नंतर इथे लॉग इन करून घ्या आणि जो कॅप्चा वरती दिसला आहे तसा कॅप्चा आपण इथे टाकून घेऊ. त्यानंतर जो आपण जिल्हा निवडला होता ID बनवताना तोच जिल्हा इथे निवडून लॉग इन करून घेऊ. लॉग इन झाल्याच्या नंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर जे डाव्या बाजूला तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे ऑप्शन निवडायचं. निवडल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर सिलेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जे कास्ट सर्टिफिकेट आहे, जे पण डॉक्युमेंट असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. मी कास्ट बनवतो, कास्टवर क्लिक करून प्रोसीड करतो. त्यानंतर सर्व्हिस लिस्ट याच्यावर क्लिक करा, डाव्या बाजूला आहे. त्यानंतर इथे सुद्धा डबल तुम्हाला कास्ट निवडून घ्यावे, जे आपण बनवत आहोत ते सर्टिफिकेट निवडून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट सांगणार की कोणते कोणते लागतात ते तुम्ही वाचून घ्या, बघून घ्या व्यवस्थित आणि कंटिन्यूवर क्लिक करतो. इथे सिलेक्ट करून घ्या आपली जे कास्ट आहे. SPCची बनवत आहोत तर SPC सिलेक्ट केलं. त्यानंतर जे आपली ID आहे त्यावरून आपली माहिती इथे आलेली आहे. जो पण ॲड्रेस आपण ID बनवताना टाकला तो आलेला आहे. त्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशरी, आपण स्वतःसाठी बनवत असेल तर सेल्फ आणि दुसऱ्यासाठी बनवत असेल तर ते नातेसंबंध टाकणे आणि खालतं त्याची माहिती टाकावी लागेल. सेल्फ आहे म्हणून आपली माहिती ऑटोमॅटिक इथे आलेली आहे. त्यानंतर बेनिफिशरी फादर डिटेल्स, ते काय करतात तर फार्मर आहेत असं निवडून घेतलं आहे. त्यानंतर बेनिफिशरी फादर ॲड्रेस, हा ॲड्रेस टाकून घेणे. जे पण लाल लाल स्टारमध्ये आहे ते ऑप्शन रिकामे सोडू नका. ॲड्रेस टाकून घेतो. लक्षात ठेवा इथे हा ॲड्रेस तिथचाच टाकायचा जिथे आपले आजोबा किंवा जिथची आपली कोतवाल बुक नक्कल किंवा आपला जो पुरावा आहे जातीचा, तिथचा आपण ॲड्रेस इथे टाकू शकता. अगर नसेल माहीत तर मग नका टाकू, आपला जो परमनंट आहे तोच टाका. पिनकोड वगैरे टाकून घेतो. गाव सिलेक्ट केला, तालुका वगैरे, जिल्हा सिलेक्ट केला. त्यानंतर खालता आहे बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल्स, इथे कास्ट निवडून घ्यायचो. आता माझी कॅटेगरी आलेली आहे SBC. कास्ट म्हणजे जी आपली जात आहे ती निवडून घ्यावी लागणार. आता गवारी कास्ट निवडून घेतलं मी, धर्म हिंदू. त्यानंतर खालतं बघा ही माहिती भरायची काही आवश्यकता नाही, जे स्टार केलेले आहे तेच तुम्ही भरा फक्त. इथे बघा आता लक्षपूर्वक बघा. पहिला पॉईंट आहे एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ दिस स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी क्लेम. तुमच्याकडे याच्यासाठी काय पुरावा आहे तर माझ्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. तुम्ही इथे स्वतःचं
आणि वडिलाचं किंवा आजोबाचं सुद्धा देऊ शकता. माझ्या मताने तुम्ही दोघांची पण टाकून द्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर दुसरा एक्स्ट्रॅक्ट ऑफ द रजिस्टर हे सोडून द्या. त्यानंतर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ द ॲप्लिकंट ऑफ युअर फादर हे तुम्ही टाकून द्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. स्कूल लिव्हिंग ऑफ सेल्फ अँड फादर असं मी टाकून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन रिगार्ड हे मी नो करून घेतो. तुमच्याकडे जे माहिती असेल तर तुम्ही ते यससुद्धा करू शकता, पण माझ्याकडे ते नाही आहे. तुम्ही नो जरी केलं तरी चालून जाईल. नंतर ते शेवटचा पॉईंट आहे अदर रिलेव्हंट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इफ एनी. तर मी कास्ट टाकून देतो रिलेटिव्हची, माझ्याकडे आहे तर. नातेवाईकाची कास्ट प्रमाणपत्र तुम्ही इथे जोडू शकता. जोडून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघा द एव्हिडन्स ऑफ द ॲप्लिकेशन ओरिजिनल विलेज टाऊन इफ एनी मी ते नो करून घेतो. आणि हा पॉईंटसुद्धा मी नो करून घेतो. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट जो आहे लक्षपूर्वक बघा. डाउनलोड करून घ्या ॲफिडेविट फॉर्म 2 आणि हा भरून घेणे. इथे अर्जदाराचे नाव म्हणजे स्वतःचे किंवा अर्जदाराचे नाव टाकणे, वय टाकायचं, काय करतात ते टाकायचं, गाव वगैरे टाकून घेणे. आय बिलॉंग टू जे आपली कास्ट आहे ती इथे टाकून घेणे. टू बिलॉंग टू रिलिजियन आपला धर्म, ओरिजिनल प्लेस ऑफ लिव्हिंग ते वगैरे टाकून घ्यायचं. दिनांक, तारीख, सिग्नेचर आणि खालते आपले नाव लिहून टाकायचं अर्जदाराचं किंवा स्वतःचं. हे भरल्याच्या नंतर PDF बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे एस करून घेतो. एस करावंच लागणार. त्यानंतर त्याच्या खालचा पॉईंट आहे वेदर ॲप्लिकंट अप्लाइड हा नो करतो आणि हे सुद्धा मी नो करून घेतो. त्यानंतर हे बघून घ्या वरचे 2 ऑप्शन नो केली, तिसरा ऑप्शन यस केला आणि बाकी खालचे 2 नो केले. त्यानंतर अदर डिटेल्स रिझन विचारला. तर आपल्याला एज्युकेशनसाठी लागते, तुम्हाला दुसऱ्या कामासाठी लागत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. त्यानंतर विचारलं डू यू नीड ॲफिडेविट तर नो करतो. त्यानंतर ॲग्रीमेंट इथे एक्सेप्ट केलं. नंतर मी ते सेव्ह करतो. तुम्हाला विचारलं की एकदा माहिती तुम्ही टाकलेली बदलू शकत नाही, ओके करतो. माहिती बघून घ्या तुम्ही अगोदर. तुम्ही जर माहिती चुकीची भरली तर नंतर तुम्हाला ठीक करता येणार नाही. आत्ताच करून घ्या. नंतर सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन ID आला, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार. आता माझ्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते मी डॉक्युमेंट अपलोड करून घेतो. जसं की कास्ट ऑफ रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईकाची कास्ट आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे स्वतःचा आणि वडिलांचा ते मी टाकून घेतो. तुमच्याकडे जे जे पुरावे ते टाकून घ्या. त्यानंतर फॉर्म नंबर 2 हा कुठे भरायचा तुम्ही खालतं बघा, तुम्हाला दाखवतो. फॉर्म नंबर 2 भरल्याच्यानंतर त्याला PDF करून घेणे. बघा प्रत्येक डॉक्युमेंटची साईज ही 75 KB ते 500 KBच्या दरम्यान असली पाहिजे. मला फोटो अपलोड करायचा ऑप्शन नाही आला आहे. कधी सर्व्हरचाने फोटो अपलोड करायचा ऑप्शन दाखवत नाही, तर तुम्ही फोटोला JPG साईज हा 75 ते 500 KBच्या दरम्यान करून याच्यातसुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र असल्यास तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र जोडा. कास्टचे जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते तुम्ही सर्व इथे टाकून द्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही व तुमचे जे कास्टचा सर्टिफिकेट आहे ते रिजेक्ट होणार नाही.
अगर तुम्ही ST कास्टला बिलॉंग करत असाल तर 54 नंबरचा मुद्दा पॉईंट दिसतो फॉर्म 1, तर ST कास्टवाल्यांसाठी ते भरा. त्यानंतर जो आपण फॉर्म 2 भरला, जे जनरल OBC आहे, NT वगैरे आहे, ते 50 नंबरचा जो पॉईंट आहे फॉर्म 2 जो आपण भरून घेतला तो इथे अपलोड करून घेणे. अपलोड करून चूज फाईल हे आपण जे होतं, मी हे उदाहरणासाठी दाखवत आहो म्हणून मी ह्या भरलेला नाही. तुम्ही हा फॉर्म 2 भरून घ्यायचा. याच्यात माहिती वगैरे टाकून, तुमची सही वगैरे टाकून, सर्व माहिती वाचून वगैरे. त्यानंतर इथे आपण अपलोड करून घ्यायचा चूज फाईल करून आपण डॉक्युमेंट निवडून घ्यायचं. निवडल्याच्या नंतर सर्व्हरचा प्रॉब्लेम आला आहे. हे आपली आता अपलोड झालेलं आहे फॉर्म 2. ही साईट कधी कधी चालत नाही मित्रांनो, स्लो चालते. तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सर्व अपलोड करून घ्या जे जे तुमच्याकडे आहेत. लक्षात ठेवा, जो ॲप मी यूज केला PDF साठी त्या ॲपची लिंक तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात खालतं यायचं आहे, अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. अपलोड केलेला आहे. आता म्हणतात की पेमेंट करून घ्या, तर मला 33 रुपयाचं पेमेंट करावे लागणार आहे. हे बघा चलान, कन्फर्म याच्यावर क्लिक करून घेतो. कन्फर्म केल्याच्या नंतर नेट बँकिंग हा ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. पेज हे ओपन झाल्याच्या नंतर मी पेमेंट केल्याच्या नंतर इथे बघा QR कोड याच्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे सिलेक्ट करून घ्या भीम UPI, मेक पेमेंट करा. हा QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही फोनपे, गुगल पे जे पण तुम्ही ॲप यूज करता त्याच्यामध्ये जाऊन स्कॅनर ओपन करून अपलोड फोटोमधून हा फोटो चूज करून पेमेंट करून घ्या. पेमेंट जसं कराल तसं तुम्हाला ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल असं दाखवेल. त्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसात अप्रूव्हल. पेमेंट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड येईल. यामध्ये तुम्ही बघू शकता करंट स्टेटस कास्टचा नॉट कम्प्लिटेड, कारण की मी पेमेंट केलेलं नाही आहे. पेमेंट केल्यावर ते डाउनलोड रिसिप्ट मी करू शकतो. इन्कम सर्टिफिकेटचं पेमेंट केलं तर ते अप्रूव्ह झालेलं आहे. नंतर जे खालती डॉक्युमेंट आहे 2 याच्यावर रिजेक्शन आलेलं आहे. चुकीचे डॉक्युमेंट अपलोड अगर झालेस तर रिजेक्शन सांगते. जसे की लाईव्ह फोटो मी अपलोड केला नव्हता, लाईव्ह फोटो अपलोड करा. त्यानंतर इन्कम मी तुम्हाला अप्रूव्ह झालेला इन्कम सर्टिफिकेट माझं ते तुम्हाला डाउनलोड करून दाखवून देतो कसे असतात डॉक्युमेंट याच्यावर. हे बघा अशा प्रकारे डिजिटल सेमध्ये ऑटोमॅटिक येऊन जातात अप्रूव्ह झाल्याच्या नंतर. जर रिजेक्शन आलं असल्यास तुम्ही गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल भेटू शकते. धन्यवाद.